नमस्ते। आज विश्व कल्याण कथा आज का दिन या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। रामकृष्ण हरी। आपण हरिपाठाची सेवा करीत आहोत। हरिपाठ क्रमांक 21। काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धारती। रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक। हरिनाम सार जीवाया नामाची, उपमा द्या देवाची कोण यानी। ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, प्रवजा वैकुंठ मार्ग सोपा। येथे काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती। आता हरिपाठाचा नाव घेताना, रामकृष्ण हरी म्हणताना, हरिकृष्ण म्हणताना, गोपालकृष्ण म्हणताना, राधाकृष्ण म्हणताना, ओम नमः शिवाय म्हणत असताना किंवा कोणत्याही इष्ट देवतेचं नाम घेत असताना, त्या नामात तल्लीन होत असताना, याला नाव घ्यायला याला कोणताही वेळ नाही, काळ नाही, मुहूर्त नाही, तर कोणत्याही वेळेस हे नाम घ्यायला हरकत नाही। आणि काय होईल, दोन्ही पक्ष पायी उद्धारती। यामुळे जो नाम घेतो तो आणि जो नाव ऐकतो तो, नाव घेणारा, नामस्मरण करणारा, नामस्मरण ऐकणारा, दोन्ही पक्षाचा उद्धार होतो, द्विपक्षाचा उद्धार होतो, दोन माणसांचा उद्धार होतो, ऐकणाऱ्यांचा, बोलणाऱ्याचा। आणि म्हणून रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक। रामकृष्ण नावाने माणसाचे, मनुष्याचे, त्यांच्या अंगातले किंवा त्यांच्या कुळातले सर्व दोषाचं हरण होतं। एकही दोष त्या माणसाच्या आयुष्यात शिल्लक राहत नाही आणि सर्व जड जीवांना तारणारा, म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या जीव आहे ते सर्व सजीव, निर्जीव, आकार उकार असणारे, निर्गुण, निराकार, या सर्वांना तरणारा तरणोपाय असा तारणहार एकच आहे हरी। आणि म्हणून हे हरी जे नाम आहे, हरिनाम सार जीवाया नामाची, उपमा द्या दैवाची कोण वाणी। हरिनाम जे आहे हे फक्त आपल्या जिभेनं घ्यायचं आहे, आपल्या मुखानं घ्यायचं आहे। यासाठी कोणत्याही गुंतवणुकीची गरज नाही, कोणत्याही भांडवलाची गरज नाही, कुठेही घ्यायला मनामध्ये घ्यायला हरकत नाही। आणि मग याची उपमा कुठेही होत नाही। आणि हे अशा व्यक्तीचं जे भाग्य आहे ते खूप उजळून जातं आणि ह्याला दैवाची उपमा याला दिलेली आहे। आणि हा जो भक्त होतो तयार, हा वेगळा होतो। म्हणून आपला इतिहास आहे, हनुमान, भक्त प्रल्हाद, ही जी मंडळी आहेत की देवाचं जे काय सातत्यानं नामस्मरण, नारायण, ही जी मंडळी देवाचं भगवत चिंतन सातत्यानं केल्यामुळं त्यांचं जे भाग्य आहे, या भाग्याचं वर्णन जे आहे कोणीही करू शकत नाही। हे त्रिकालाबाधी त्यांचं नाव अजरामर राहतं। जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत अशा या भक्तांची नावं अजर अमर राहतात। करोडोची मालमत्ता, करोडोची संपत्ती असेल तरीसुद्धा व्यक्ती ते लक्षात ठेवत नाहीत, परंतु ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, त्याचबरोबर तुकाराम महाराज, हे यांच्याकडे कोणतीही सत्ता संपत्ती नव्हती म्हणण्यापेक्षा त्यांच्या पूर्वकाळामध्ये खूप श्रीमंत होते। शिवाजी महाराजांनी बरीच गावं त्यांना देणगी म्हणून दिली होती। मोठा व्यापार या लोकांचा होता, खूप श्रीमंत मंडळी होती, परंतु या सर्व गोष्टीचा त्यांनी त्याग केला आणि अखंड हरिनामाचा उच्चार करत राहिले। आणि यांची देवासारखी हे लोक भजू लागले, यांना लोकांना। आणि हे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत अशा या भक्तांची, चांगल्या भक्तांची नावं जग कायमस्वरूपी ध्यानात ठेवतं। हे सर्व हरिनामातून शक्य होतं। आणि म्हणून ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा। ज्ञानदेव महाराज म्हणतात, हा आपल्या पूर्वजांनी सांग म्हणजे चांगला हरिपाठ आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे, चांगले नियम आपल्यासाठी करून दिलेले आहेत।
आणि मग यांच्यामुळं आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे, यामुळं वैकुंठीचा मार्ग जो आहे तो सुलभ होतो, सोपा होतो. आणि म्हणूनच आपल्या नियमित कार्याबरोबर सातत्यानं जेव्हा वेळ मिळेल, आपण रिकाम असू तेव्हा हरिनामाचं संकीर्तन केलं पाहिजे. आणि यासाठीच हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण